हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या स्पेशल जेई सिरीज टॉपिकवर. आणि हा क्वेश्चन इंटरेस्टिंग का बरं की बघा काय होते ना, जेव्हा आपण डायरेक्ट अप्लाय करतो म्हटलं या फंक्शनमध्ये लिबनिझ रूल क्वेश्चनचा आन्सर येत नाही. मी दोनदा ट्राय करून बघितलं वेगळ्या पद्धतीने, दोन्ही वेळा माझा आन्सर चुकलेला आहे. तर आज ॲक्च्युअल जे कंडिशन आहे डिफरन्शिएशनची ते डायरेक्ट कशी यूज करायची, फक्त लिबनिझ रूलच्या भरोशावर नाही राहायचं. लॉजिक आणि स्टेप्स फॉलो जर केलं तर आन्सर चुकत नाही, तेच तुम्हाला सांगायचं म्हणून हा क्वेश्चन आज घेतलाय. आणि हा क्वेश्चन आहे ब्लॅक बुक मधनं. तुम्हाला माहिती असेल ब्लॅक बुक एक जेई ॲडव्हान्ससाठी खूप चांगलं सोर्स मटेरियल आहे, बालाजी पब्लिकेशनचं आहे. त्यातून तुम्ही ट्राय करू शकता आणि घेतलं असेल तर फारच चांगलं, ट्राय करत चला. बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की जी एक कंटिन्युअस फंक्शन आहे, कंटिन्युअस आहे म्हणजे डिफरन्शिएबल आहे, म्हणजेच ते इंटिग्रेबल पण आहे. सच दॅट जी ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 5 आणि इंटिग्रल 0 to 1 जी ऑफ टी डी ची व्हॅल्यू आहे 2. आता जे फंक्शन दिलं आहे हे एक्सचं फंक्शन आहे, तुम्हाला लिमिटमध्ये दिसणार आहे 0 to x आणि सोबत एक्स आतमध्ये पण आहे व्हेरिएबलमध्ये. ही जेव्हा अशी कंडिशन येते ना तेव्हा जर आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो म्हटलं, उदाहरणार्थ पहिला डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही जर एक्सच्या टीच्या ठिकाणी एक्स पुट केला तर एक्स मायनस एक्स काय होणार 0. तर हे फंक्शनच काय झालं सोबत 0 झालं. मग तुम्ही त्याला सॉल्व्ह नाही करू शकत, दोनदा किंवा तीनदा डिफरन्शिएट करू शकत नाही. अशा वेळेस काय करायचं, सगळ्यात पहिलं काम आहे की फंक्शनला एक्सपांड करा, कारण की एक्झॅक्टली हे फंक्शन एक्सचं अजून झालेलं नाही. आधी फंक्शनला आपण एक्सपांड करू. सो एफ ऑफ एक्स तुमचा काय बसणार बघा 1/2 इंटिग्रल 0 to 1. हा ब्रॅकेट स्क्वेअरचा आहे तर आपण a मायनस बी होल स्क्वेअर लावू, 2x t आणि प्लस टी स्क्वेअर इंटू जी ऑफ टी डी टी. राईट. आता याची सेपरेट इंटिग्रल करून घेऊया, प्रत्येक टर्म सोबत एक सेपरेट इंटिग्रल. सो 1/2 बाहेर ठेवला, इथे ब्रॅकेट असणार आहे. सो पहिलं इंटिग्रल आहे 0 to 1 एक्स स्क्वेअर जी ऑफ टी डी टी. सेकंड इंटिग्रल आहे मायनस 0 to अगेन सॉरी नॉट 1 0 to x 0 to x 2x t टाइम्स जी ऑफ टी डी टी. ठीक आहे. तिसरं आपले फंक्शन आहे प्लस इंटिग्रल 0 to x टी स्क्वेअर जी ऑफ टी डी टी. ठीक आहे. ही सगळी व्हॅल्यू कशामध्ये 1/2 सोबत ब्रॅकेटमध्ये आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट जो आहे, एक्स काय सध्या आपल्या लिमिटमध्ये आहे, तर जेव्हा एक्स लिमिटमध्ये याचा अर्थ ही काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे सध्या इंटिग्रल करेपर्यंत. तर जेव्हा आपण इंटिग्रेशन कंप्लीट केल्यावर एक्स पुट करणार तेव्हा ते एक्सचं फंक्शन बनणार. तर जेव्हापर्यंत हे टीचं फंक्शन नाही आहे एक्स सध्या या इंटिग्रलसाठी, टीचं फंक्शन एक्स नाही आहे किंवा एक्स हा टीचं फंक्शन नाही आहे सध्या इंटिग्रलच्या आतमध्ये, तर आपण त्याला बाहेर लिहू शकतो. म्हणजे आपलं जे इंटिग्रल आहे किंवा हा जो एफ ऑफ एक्स आहे तो कसा बनणार आहे बघा 1/2 बाहेर. ठीक आहे. ब्रॅकेट हा एक्स स्क्वेअर आला बाहेर इंटिग्रलच्या, कारण की तो सध्या कॉन्स्टंट आहे आतमध्ये. इंटिग्रल आपण टी सोबत करतोय 0 to x जी ऑफ टी डी टी. नाईस. मायनस सेम लॉजिक इथे 2x बाहेर काढला, आतमध्ये 0 to x टी टाइम्स जी ऑफ टी डी टी. आणि इथे तर x आहेच नाही तर सिम्पली इंटिग्रल 0 to x टी स्क्वेअर जी ऑफ टी डी टी. हे झालं आपले तीन सेपरेट करून आपले व्हेरिएबल तीन डिफरंट इंटिग्रल. इथून आता आपण सिम्प्लिफाय करून डिफरन्शिएट करू शकतो. चला डेरिव्हेटिव्ह काढूया, कारण की आपल्याला एफ डबल डॅश एफ ट्रिपल डॅश पाहिजे. ठीक आहे. सो पहिला डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. बघा डेरिव्हेटिव्ह करताना हा 1/2 जर मी बाहेर ठेवला, बेसिकली मी प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह. तर पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह लिहिताना आधी मी लिहिणार आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की एफ डॅश एक्स आहे. आपलं फंक्शन आहे ऍक्च्युअली एक्स स्क्वेअर इंटिग्रल 0 to x जी ऑफ टी डी टी. चुकीनं काय करू शकतो आपण की तुम्ही डायरेक्ट इथे एक्स आतमध्ये ठेवणार किंवा एक्स डायरेक्ट पुट करणार. लक्षात ठेवा हे दोन फंक्शन आहे एक्सचे, याला सॉल्व्ह केल्यावर पण एक्सचं फंक्शन भेटणार, हा दुसरा फंक्शन आहे. तर दोन फंक्शन जर आपण डिफरन्शिएट करतो तर रूल कुठला आला पाहिजे, यू इंटू व्ही चा रूल. हे जर तुम्ही नाही केलं मग प्रॉब्लेम झाला सुरू. ठीक आहे. सेकंड आहे अगेन मायनस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x इंटिग्रल 0 to x टी टाइम्स जी ऑफ टी डी टी. राईट. आणि थर्ड आपला आहे, इथे काही गरज नाही करायची, डी डी एक्स इंटिग्रल 0 to t
टी स्क्वेअर जी ऑफ टी डी टी. आता जर तुम्ही हे परफेक्ट लिहिलं असेल बरोबर, आता तुम्ही इझिली याला सॉल्व्ह करू शकता, कारण की आता तुमच्याकडे डेरिव्हेटिव्हचा रूल आला यू इंटू व्हीचा, फर्स्ट इंटू सेकंड फंक्शन. तर मी लिहितो बघा, फर्स्ट फंक्शन तसंच ठेवतो, सेकंडचं इंटिग्रेशन, सेकंड तसंच ठेवतो, फर्स्टचं इंटिग्रेशन, नो प्रॉब्लेम. चला फर्स्ट फंक्शन तसंच ठेवलं मी, इंटिग्रल 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी. आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काय, सॉरी इंटिग्रेशन बोललो मी आधी, हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यू इंटू व्ही. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. आता प्लस एक्स स्क्वेअर तसाच आहे. आता जेव्हा मी या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ इंटिग्रल 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी. आता मी इथे लिबनिझ रूल अप्लाय करणार आहे. आधी फंक्शनमध्ये एक्स पाठवणार, तर हा झाला जी ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0. सो जी ऑफ एक्स मायनस 1 झाला. हा काय झाला, बेसिकली जी ऑफ एक्स आणि मायनस 0 आहे तर काही कामाचं नाही आहे. हा झाला पहिल्याचा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. आता सेकंडचं करूया. सो मायनस बाहेरच ठेवलाय, परत यू इंटू व्ही. सो फर्स्ट फंक्शन तसंच ठेवतो, याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. सो एक्स आतमध्ये पुट करा, तो काय झाला एक्स इंटू जी ऑफ एक्स, एक्स इंटू जी ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेताना आणि हे सेकंड व्हॅल्यू पुट करताना 0 होणार, ते करणार नाही. आता सेकंड केसमध्ये हा 2x तसंच, आता 2xचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, हे फंक्शन तसंच राहील. सो मायनस हे जे फंक्शन आहे कुठलं, इंटिग्रल 0 टू एक्स टी टाइम्स जी ऑफ टी डी टी, हे असंच राहिलं, ठीक आहे. आणि सोबत याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे 2. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे 2. आता काय राहिलंय, एक इथला 2 राहिला, ठीक आहे. सॉरी एक्स स्क्वेअर नाही, हा 2x पकडलाय ना, 2xच पूर्ण एक फंक्शन पकडलाय, सेपरेटली 2 लिहायची गरज नाही, याला पूर्ण एक फंक्शन पकडलाय मी. नाही तर तुम्ही 2 बाहेर लिहू शकता लिहायचं असेल तर. ओके झालं. आता इथे येऊया, इथे काही सिंपल आहे, डायरेक्ट लिबनिझ रूल लावू शकतो कारण की एक्स नाही आहे. सो टीच्या ठिकाणी एक्स पुट करा, तुम्हाला मिळणार एक्स स्क्वेअर जी ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही, 0चा डेरिव्हेटिव्ह 0, सो मायनस 0. ओके डन. आता हे झालं आपलं पूर्ण कंप्लीट करून लिबनिझ रूल. आता बघा सॉल्व्ह करून किंवा लिहून बरोबर काय मिळणार आहे, जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, एवढंच महत्त्वाचा पॉईंट होता. हा झाला 2x इंटिग्रल 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी, ठीक आहे, प्लस एक एक्स स्क्वेअर जी एक्स प्लस दुसरा एक्स स्क्वेअर जी एक्स, किती झाले 2 एक्स स्क्वेअर जी एक्स प्लस 2 जी एक्स स्क्वेअर आहे, आणि मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर 2 जी एक्स, ते प्लस आणि मायनस झाले कॅन्सल. आपल्याकडे काय राहिलं फक्त हे मायनस 2 टाइम्स इंटिग्रल 0 टू एक्स टी टाइम्स जी ऑफ टी डी टी. डन, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा ह्या सगळ्याला डिवाइडमध्ये किती आहे 1/2 आपला आहेच बाहेर. सो दिस इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स. सो अगेन दिस इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स. इथपर्यंत पोहोचलो तर 1/2 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये, 2 आणि 2 कॅन्सल, 2 कॅन्सल. सो फायनली जे आपल्याला मिळाले सगळ्यात महत्त्वाचा पहिला डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू इंटिग्रल 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी मायनस इंटिग्रल 0 टू एक्स टी टाइम्स जी ऑफ टी डी टी. चला पहिला डेरिव्हेटिव्ह मिळाला. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता याच्या समोरचा क्वेश्चन फार इझी आहे, मी थोडी जागा क्लिअर करतो आणि पुढे सॉल्व्ह करूया. तुम्हाला दिसत नसेल थोडंसं खाली करतो, सॉरी. ओके, आता थोडं इरेज करून समोर लिहिणं सुरू करतो. तर आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तर मिळाला आहे. दुसरं काय राहणार आहे, ऑब्व्हियसली सेकंड डेरिव्हेटिव्ह. चला एफ डबल डॅश, म्हणजे याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं आहे. लॉजिक सेम ठेवा, परत डिफरन्शिएट करताना यू इंटू व्ही आहे, डबल डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मी डायरेक्ट करतो. हा माझा फर्स्ट फंक्शन आहे. सो इंटेग्रल 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी, हा माझा आहे फर्स्ट फंक्शन. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 प्लस सेकंड फंक्शन दॅट इज एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह. सो सेकंड फंक्शन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काढताना ड्यूआयएस एक्स आतमध्ये जाणार, तर बेसिकली काय झाला हा जी ऑफ एक्स इंटू
एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 0 पुट केलं तर काही फरक पडणार नाही. हे झालं कंप्लीट. सेकंड केसमध्ये मायनस तुम्ही डायरेक्ट एक्स पुट करा. हा झाला एक्स इंटू जी ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि समोर 0 असणार आहे. आता बघा सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये काय झालं आहे, तुम्ही सिम्पली करू शकता. हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल, तर तुम्हाला एफ डबल डॅश काय मिळालं आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 टू एक्स जी ऑफ टी डी टी. आणि तुम्हाला पाहिजे एफ ट्रिपल डॅश, एकदम सिंपल आहे. एफ ट्रिपल डॅश आता याला सिम्पली डिफरन्शिएट करा. इथे काही एक्स नाही आहे तर डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करू शकतो. हा मिळणार तुम्हाला जी ऑफ एक्स. आपल्याला विचारला आहे 1 ची व्हॅल्यू, ओके नो प्रॉब्लेम. इथे फक्त व्हॅल्यू 1 पुट करा. सो एफ डबल डॅश ऑफ 1 इज इक्वल्स टू काय असणार आहे, इथे 1 पुट करायचं फक्त. इंटिग्रल 0 टू 1 ॲट एक्स इक्वल्स टू 1 पुट करायला सांगितलं आहे. 0 टू 1 जी ऑफ टी डी टी, याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे बघा. 0 टू 1 इंटिग्रल जी ऑफ टी डी टी किती आहे, हा झाला 2. नाईस. आणि इथे जर तुम्ही पुट केलं एक्स इक्वल्स टू 1 तर एफ ट्रिपल डॅश ऑफ 1 इक्वल्स टू जी ऑफ 1. आणि जी ऑफ 1 ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. कुठे गेला, जी ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 5. दोघांचं आपल्याला सांगितलं आहे ॲडिशन करायला. आन्सर एकदम सोपा आहे. 2 + 5 आन्सर इज 7. सो फायनली या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर आपलं काय आलं, 5 + 2 = 7 इज द राईट आन्सर. तर बघा क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे. चुका काय होऊ शकतात मी तुम्हाला दोनदा सांगितलं. एक, ती आपण डायरेक्ट DYS मध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करायला बघितलं तर पूर्ण आन्सर 0 येणार. डायरेक्ट पुट नाही करायचं. लक्षात ठेवा, जरी हा व्हेरिएबल एक्सचा असेल तर फंक्शनच्या आतमध्ये सध्या एक्स तुमचा कॉन्स्टंट आहे. जेव्हा तो बाहेर येणार टीचं एक दुसरं फंक्शन बनणार. तुमच्याकडे 2 फंक्शन झाले u इंटू व्ही. तर जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करणार तुमच्याकडे 2 व्हॅल्यू असल्या पाहिजे u इंटू व्ही डिफरन्शिएट करण्यासाठी. बाकी सेकंड इम्पॉर्टंट मोस्ट गोष्ट काय की तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन दिली आपण इथे सगळी यूज केलेली आहे. कधी जर एखादी इन्फॉर्मेशन खाली राहिली क्वेश्चनमध्ये तर विचार करा की तुम्ही कोणती तरी स्टेप मिस केलेली आहे. नॉर्मली मॅथ्समध्ये रिडंडंट म्हणजे विनाकारांची इन्फॉर्मेशन दिलेली राहत नाही. जेवढ्या पण इन्फॉर्मेशन आहे कुठल्या ना कुठल्या कामासाठी युजफुल असणार आहेच. तर मी आशा करतो तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल, क्वेश्चन आवडला पण असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. आणखी तुम्हाला आणखी कुठले समजा टॉपिकवर क्वेश्चन्स बघायचे असेल किंवा ब्लॅक बुकचे आणखी क्वेश्चन बघायचे असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणखी व्हिडिओ चेकआउट करण्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.